नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. आज आपण या मिरच्यांपासून छान अशी कुरकुरीत अशी मिरचीचे भजे बनवणार आहोत. मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने मिरचीचे भजे कसे बनवायचे हे आज दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर या मिरच्या मी सर्व स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहे. आता आपण ही सर्व मिरच्या अशा सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित मध्ये कट करून घ्यायच्या आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही असे 2 भागही करू शकता किंवा या पद्धतीमध्ये फक्त एका साईडला थोडासा कट मारून घ्यायचा आहे. या पद्धतीने फक्त पोट फाडून घ्यायचं आहे मिरचीचं, 2 भाग न करता. तुम्ही कोणत्याही प्रकारे या मिरची कट करू शकता, पण मी फक्त पोट फाडून घेणार आहे. मिरचीचे 2 भाग नाही करणार आहे आणि मिरचीला देठ तसेच ठेवायचे आहे. आणि आपण या पद्धतीमध्ये सर्व मिरच्या कट करून घेणार आहोत. या सर्व मिरच्या कट झालेल्या आहेत. आता मी इथे थोडंसं मीठ घेतलेलं आहे वाटीमध्ये. आता आपल्याला चिमूटभर असं मीठ प्रत्येक मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. यामुळे मिरचीचे भज्यांना खूप छान चव येते. मिरची आणि लागत नाही आणि चवही खूप सुंदर लागते. अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांमध्ये थोडं मीठ भरून घेणार आहोत. सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे. आता आपण भजे तळण्यासाठी इथे बॅटर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासोबतच इथे मी लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा ओवा पावडर आणि इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ. आता हे बॅटर आपण थोडं पाणी टाकत घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. इथे पाणी थोडं कमीच टाकत जायचं, एकदम पाणी टाकायचं नाही आहे. आता आपल्याला हे मिरचीच्या भज्यासाठी घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीमध्ये घट्टसर झालं पाहिजे. यामध्ये आपण सोडा बिलकुल वापरणार नाही. आपल्याला भजे कुरकुरीत करायचे आहे, त्यामुळे आपण इथे सोडा बिलकुल वापरायचा नाही आहे. सोडा वापरल्याने भजे नरम पडतात, त्यामुळे इथे मी सोडा बिलकुल वापरणार नाही आहे. या पद्धतीमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर हे सर्व मिरचीचे भजे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे. इथे मी 7-8 मिरच्यांचे भजे तळून घेणार आहे. असे मी 2 ते 3 बॅचेसमध्ये सर्व मिरचीचे भजे तळून घेणार आहे. या पद्धतीमध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटामध्ये कुरकुरीत असे मीडियम फ्लेमवर असे भजे तळून होतात. ह्या मिरच्या कमी तिखट असतात, त्यामुळे मिरचीचे भजे खाण्यासाठी खूप छान असे स्वादिष्ट असे होतात. हे भज्यांचा कलर थोडासा गुलाबीसर झाला की आपले भजे तयार झालेले आहे. आणि मीडियम फ्लेमवर तळले आणि मिरची आतपर्यंत तळल्या जाते. या पद्धतीमध्ये आपण टिश्यू पेपरवर सर्व भजे काढून घेणार आहोत. या पद्धतीमध्ये मी दुसरी बॅच तयार करून घेतली भज्यांची. तुम्ही बघू शकता की ते कुरकुरीत असे भजे तळल्या गेलेले आहे. अतिशय गाड्यावर भेटतात त्याच पद्धतीमध्ये आपले हे मिरचीचे भजे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे भजे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता किती छान असे भजे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक मिरचीचं भजे तोडूनही दाखवते. या पद्धतीमध्ये आतपर्यंत मिरची तळल्या गेलेली आहे. सॉफ्ट अशी झालेली आहे आतून मिरची आणि बाहेरून कुरकुरीत असे झालेले आहे भजे. अतिशय चविष्ट असे भजे तयार झालेले आहे. धन्यवाद. व्हिडिओ